महाविजय 3.0 साठी भाजपा आता सज्ज झाली आहे। आज शिर्डीमध्ये भाजपचं अधिवेशन आहे। अमित शाह, जे.पी. नड्डा यांची या अधिवेशनाला विशेष उपस्थिती असेल। भाजपचं मिशन स्थानिक स्वराज्य संस्था यावर भर दिला जातोय। ग्रामीण राजकारणावर पकड मजबूत करण्यासाठी अधिवेशनाच्या माध्यमातून कार्यकर्त्यांकडे लक्ष दिलं जाणार आहे। अधिवेशनाच्या समारोप सत्राला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे कार्यकर्त्यांना संबोधित करतील। या अधिवेशनाची रूपरेषा नेमकी कशी असेल पाहूया। भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या भाषणाने पहिल्या सत्राची सुरुवात होईल। आणि त्यानंतर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या भाषणाने पहिल्या सत्राचा समारोप होईल। दुसऱ्या सत्रामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कार्यकर्त्यांना संबोधित करतील। विधानसभा निवडणुकीमधील विजयासंदर्भात जनतेच्या अभिनंदनाचा प्रस्ताव मांडला जाणार आहे। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसंदर्भात महाविजय 3.0 ची घोषणा केली जाईल। सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जिंकण्यासाठी रणनीती आखली जाईल। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अभिनंदनाचा प्रस्ताव ठेवला जाईल। तर शिर्डीमध्ये दाखल झालेल्या भाजप पदाधिकाऱ्यांशी संवाद साधलेला आहे आमचे प्रतिनिधी कुणाल जमदाडे यांनी। पाहूयात। भाजपचं राज्यस्तरीय अधिवेशन शिर्डी येथे आज पार पडत आहे। 11 वाजता या अधिवेशनाला सुरुवात होणार आहे। भाजपचे प्रमुख नेते जे आहेत, जे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांच्या उपस्थितीत हे अधिवेशन पार पडत आहे आणि सायंकाळी केंद्रीय मंत्री अमित शाह हे सैदर्शनानंतर अधिवेशनास्थळी जाऊन भाजपचे जे पदाधिकारी आहेत, कार्यकर्ते आहेत, त्यांना मार्गदर्शन करणार आहे। पक्षाच्या वतीने साईधामला इथं आज अधिवेशन मोठं आयोजित केलेलं आहे, महाअधिवेशन आहे आणि त्यानिमित्तानं आज सर्वांना सकाळी सकाळी दर्शनाचा लाभ घडून आणला आहे पक्षातर्फे आणि आम्ही त्याबद्दल पक्षाचे आणि साईधाम संस्थेचे खूप आभारी आहोत। 2014 ते 2024 आमच्या भारतीय जनता पार्टीचे सर्वोच्च नेते सन्माननीय मोदी साहेबांवरती विश्वास ठेवून भारतातील 120 कोटी लोकांनी जो आम्हाला या ठिकाणी बहुमत दिलं, तसंच महाराष्ट्रामध्ये नुकत्याच झालेल्या या निवडणुकीमध्ये विधानसभेमध्ये देवेंद्र भाऊंच्या नेतृत्वावरती विश्वास ठेवून, सन्माननीय बावनकुळे साहेबांच्या नेतृत्वावरती विश्वास ठेवून आम्हाला जे महाराष्ट्रातील 9 कोटी लोकांनी जे जनमत दिलं त्याचा आदर करतोय आणि त्याच उल्हासाने त्याच खुशीने आज या साईधाम नगरीमध्ये शिर्डीमध्ये आमचं भारतीय जनता पार्टीचं आज अधिवेशन होतंय। या अधिवेशनामध्ये महाराष्ट्राचे नवीन प्रदेशाध्यक्ष म्हणून सन्माननीय रवींद्रजी चव्हाण साहेबांची पण या ठिकाणी निवड होणार आहे। निवडणुकांमध्ये नेमका भाजपच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांकडून काय कानमंत्र दिला जातो हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। कॅमेरामॅन बबनसह कुणाल जमदाडे, जी24 तास, शिर्डी, अहिल्यानगर।